जयंत पाटील यांची मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जिल्हा नियोजन समित्या ज्या आहेत त्या टक्केवारीचा आटा बनत चालल्या. पुण्याचा पालकमंत्री अजित पवार आहे. एक माणूस 0.0001% मागितला असं दाखवा राजकारण सुरू. तुम्ही काहीतरी बोलतो त्याला काही तथ्य आहे का, काही प्रूफ आहे का? उद्याच्याला मी म्हणालो की तुम्ही हा मला प्रश्न विचारण्याच्या करता इतकं घेतलं. पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांची हतबंत पाहायला मिळाली. कारण सरकार ज्या पद्धतीने जरांगेंच्या मागण्या मान्य करत आहेत त्यावर कुठेतरी त्यांनी हतबंत व्यक्त केली. त्यांना म्हटलं की सरकारच जरांगेंपाशी नेऊन ठेवा आणि सगळे डिसिजन तिथंच बसून घ्या. एकंदरीतच सरकारमधला एक मंत्री ज्येष्ठ नेते ते अशा पद्धतीनं वक्तव्य करतायत. ते आमच्या पक्षातले पण ज्येष्ठ नेते तुमच्या सांगण्यावरून नाही, मी त्यांना स्वतः भेटीन आणि त्यांना बोलेन की काय नक्की आपण बोललाय आणि समीरशी पण बोलेन. आपण काळजी करू नका, योग्य तुम्हाला. अगर भुजबल साहब अगर व्यथित है, वो असमंजस स्थिति में है, सरकार उनकी सुनते नहीं, इस तरह के मुद्दा रख रहे हैं कि ओबीसी में ही घुसने का पूरा प्रयत्न है. वो कह रहे हैं कि सारी बातें मान ली जाए जरांगे पाटिल की. उनकी हक बनता है क्या, सरकार उनकी सुन नहीं रही है? हम उसमें से ओबीसी को भी जो उनके मन में है वो करने की कोशिश करेंगे और इसमें से ठीक तरह से रास्ता निकालेंगे. त्याच्यामध्ये काही खूप तथ्य नाहीये बाबांनो. हे चाललेलं होतं ज्यावेळेस तुमचे काय त्यांचं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं ना, त्याच वेळेस आम्ही सगळे पक्षांनी सगळ्यांनी सह्या करून हे केलं होतं. तुम्ही कुठंतरी आता त्या वेळेस कुठला काही आरोप नव्हता आणि आरोपाच्या संदर्भात झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली. त्या श्वेतपत्रिकेमध्ये अनियमितता झाली अशा पद्धतीनं दाखवण्यात आलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्क्वायऱ्या झाल्या, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पुन्हा तेच उगाळत किती दाखवा तरी 70,000 कोटी, त्याच्यातले 35 तुला देऊन टाकतो.